Welcome, friends. Today we start a new unit, that is unit number 10. The name of unit is disaster management. मित्रांनो, आज आपण एका नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. प्रकरण क्रमांक 10 याचं नाव आहे डिझास्टर मॅनेजमेंट. याला मराठीमध्ये आपण आपत्ती व्यवस्थापन असं म्हणतो. See here number of news given in this picture, and in every news we can see a different types of disasters are given there. या ठिकाणी या चित्रामध्ये आपल्याला वर्तमानपत्रात आलेल्या अनेक प्रकारच्या बातम्या दिलेल्या आहेत. या बातम्यांवरून आपल्याला असं लक्षात येतं की या प्रत्येक बातमीमध्ये एक विशिष्टपूर्ण काहीतरी घटना घडलेल्या दिसून येतात. इन फर्स्ट न्यूज वी कॅन सी देर इज अ ॲक्सिडेंट ऑफ अ ट्रक, and in which accident there are 3 deaths are happening. Then the below news, Mahad bridge collapse. Then there is a big wind coming, named as a Varda in Chennai. Then there is a aeroplane crashing of Russia. Number of news are given here. तर या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या बातम्या दिलेल्या आहेत. एक पहिल्या बातमीमध्ये ट्रकचा अपघात झालेला आहे, त्यामध्ये 3 मृत्यू झालेला आहे. त्याच्याखाली महाडमध्ये जो ब्रिज कोसळला होता त्याची बातमी या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर चेन्नईमध्ये आलेलं मोठं वादळ की ज्याला आपण थंडरस्टॉर्म किंवा स्टॉर्म असं म्हणतो, त्याचं नाव वर्धा आहे. त्यानंतर रशियाचं विमान कोसळलेलं आहे. त्यानंतर सुनामी स्मॅशेस एशिया, आशिया खंडामध्ये आलेल्या मोठ्या सुनामीची बातमी आहे. त्यानंतर 26/11 ची बातमी आहे, जो आपल्या मुंबईवर जो दहशतवादी हल्ला झाला होता त्याची बातमी या ठिकाणी दिलेली आहे. अशा विविध बातम्या या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत. आणि या सर्व बातम्यांमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की या बातम्या ज्या आहेत, ह्या ज्या घडलेल्या घटना आहेत, त्या सगळ्या घटना कशा घडलेल्या आहेत, अचानक घडलेल्या आहेत, सडनली घडलेल्या आहेत. आणि अशा अचानक घडणाऱ्या घटनांनाच की ज्यामुळं एक संकट निर्माण होतं आणि राष्ट्राची आणि समाजाची मोठ्या प्रमाणात हानी, जीवितहानी, आर्थिक हानी आणि सामाजिक हानी होते, अशा संकटांना आपण डिझास्टर असं म्हणत असतो. हे लक्षात घ्या. Here in all the news we can see some sudden things are happening suddenly, and due to those things there are loss of property, loss of social aspects of nations. We can see those sudden events are said to be a disaster. तर मित्रांनो, यालाच आपण डिझास्टर म्हणजे आपत्ती किंवा संकट असं म्हणत असतो. तर ही संकट आपल्याला कधीही सांगून येत नसतात, ही अचानकपणे घडत असतात. आणि यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपल्याला हानी, जीवितहानी, आर्थिक हानी, सामाजिक हानी होताना दिसून येते. म्हणून यांना काय म्हटलेलं आहे, आपत्ती किंवा डिझास्टर असं म्हटलेलं आहे. So again I repeat the definition of disaster. Listen carefully. What is a disaster, or define disaster? The answer is a sudden event that causes a large scale damage to life, property
and social aspect of a nation or society is called a disaster. तर या ठिकाणी मुद्दाम तुम्हाला या डिझास्टरची व्याख्या सांगितलेली आहे. मराठीमध्ये जर आपण ही व्याख्या समजून घ्यायची असेल तर काय पहा, अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते, अशा संकटांना आपण आपत्ती असं म्हणतो. दिस डेफिनेशन यू कॅन लर्न इन लास्ट इयर इन द 6th स्टँडर्ड. तर ही जी व्याख्या आहे ही व्याख्या आपण गेल्या वर्षी इयत्ता 6वीमध्ये पाहिलेली आहे आणि इयत्ता 6वीमध्ये आपण काही आपत्तींचा अभ्यास केलेला होता. त्यामध्ये अर्थक्वेक असेल, फ्लड असेल, अशा प्रकारच्या विविध डिझास्टरचा आपण गेल्या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये अभ्यास केलेला आहे. आता यावर्षी आपल्याला काही नवीन आपत्तींचा अभ्यास करायचा आहे. पहा, देर आर नंबर ऑफ क्वेश्चन्स आर आस्क्ड हेअर. फर्स्ट क्वेश्चन, इज इट पॉसिबल टू प्रिव्हेंट द लॉस ऑफ लाईफ कॉज्ड बाय लाइटनिंग? द सेकंड क्वेश्चन्स, what should be done to prevent the burns on a farm from getting washed away in the rainy season? And third questions, why do we experience water scarcity? तर या ठिकाणी मित्रांनो 3 प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत आणि या तिन्ही प्रश्नांमधून आपल्याला आपत्ती कशा प्रकारची असते आणि या आपत्तीपासून आपण कसं रक्षण करू शकतो हे या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. पहा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण काय देऊ शकतो? इज इट पॉसिबल टू प्रिव्हेंट द लॉस ऑफ लाईफ कॉज्ड बाय लाइटनिंग? म्हणजे विजेच्या धक्क्यामुळं होणारी जीवितहानी आपण टाळू शकतो का, असा प्रश्न आहे. याचं उत्तर असे पहा, द लॉस ऑफ लाईफ कॅनॉट बी प्रिव्हेंटेड इफ इट इज कॉज्ड बाय लाइटनिंग, बट इफ देर इज अ थंडरस्टॉर्म विथ लाइटनिंग, वन मस्ट बी केअरफुल. He or she should not leave house. Take shelter with due precaution. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपण या विजेच्या होणाऱ्या आघातापासून जीवाचं रक्षण करू शकत नाही, पण जर का मोठं वादळ आणि विजा कडकडत असतील तर आपण एक काळजी मात्र घेऊ शकतो की आपण आपलं घरामधून बाहेर पडायचं नाही, किंवा घराच्या बाहेर असेल तर सुरक्षित असा आसऱ्यामध्ये, सुरक्षित असं ठिकाणी आपण आसरा घेतला पाहिजे आणि योग्य ती काळजी घेतली पाहिजे. यानंतर या ठिकाणी दुसरा प्रश्न काय विचारला आहे पहा, व्हॉट शूड बी डन टू प्रिव्हेंट द बर्न्स ऑन ए फार्म फ्रॉम गेटिंग वॉश्ड अवे इन द रेनी सीझन? म्हणजेच पावसाळ्यात शेताचे बांध वाहून जाऊ नयेत म्हणून काय करावे? Let us see the answer of these questions. The burns are maintained and repaired before the onset of rain. If water logging occurs, it may break the burns. Therefore, a suitable opening is made into the burns which drains off the excess water without breaking the burns. आणि हे बांध वाहून जाऊ नये म्हणून आपण काय करावं, तर पावसाळ्यापूर्वी आपण बांधाची दुरुस्ती केली पाहिजे आणि पाणी साचून बांध फुटू नयेत अशा ठिकाणी बांधातून भोक पाडून पाणी वळवले पाहिजे. कोकणात याला खिंडार असं म्हणतात. तर अशा पद्धतीनं जर का आपण बांधाची रचना केली तर आपण पावसाळ्यामध्ये शेताचे बांध वाहून जात नाहीत. देन द थर्ड क्वेश्चन इज, व्हाय डू वी एक्सपिरियन्स द वॉटर स्कॅर्सिटी? तर पाणी टंचाई का निर्माण होते असा प्रश्न आहे. इफ देर इज अ नो ॲडिक्वेट रेनफॉल ड्युरिंग द पर्टिक्युलर इयर, देर इज अ डेफिसिट ऑफ वॉटर इन द वॉटर बॉडीज. द क्वांटिटी ऑफ स्टोअर्ड वॉटर इन डॅम्स ऑर लेक्स also reduces due to the overconsumption, or if not used in unplanned way, this results into the water scarcity. तर पाणी टंचाई निर्माण होण्याचे अनेक कारण आहेत. यामध्ये सगळ्यात मोठं कारण काय आहे,
तर पावसाचं प्रमाण कमी झालं की पाणी टंचाई निर्माण होते. तसंच जे आपल्याकडं उपलब्ध असलेलं पाणी आहे ते जास्त प्रमाणात वापरले गेले, उपसले गेले व त्याचा वापर योग्य प्रकारे झाला नाही तरीसुद्धा पाण्याचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळं पाणी टंचाई निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. देन सी इन द बुक on the page number 64, we can prevent a certain disaster while it is necessary to take a precaution in the case of some other disasters. Natural and man-made disasters are related to each other. काही आपत्ती किंवा काही संकट आपण टाळू शकतो, तर काही आपत्तीमध्ये संकटामध्ये आपल्याला दक्षता घेणं आवश्यक असतं, ते आपण टाळू शकत नाही. आणि ह्या आपत्तीचे 2 प्रकार आपण पाठीमागच्या इयत्तेमध्ये पाहिलेले आहेत. वी कॅन सी द 2 टाईप्स ऑफ द डिझास्टर्स इन लास्ट इयर. द नॅचरल अँड मॅनमेड डिझास्टर्स आर रिलेटेड टू इच अदर. तर या ठिकाणी आपल्याला ह्या दोन्ही जे डिझास्टर्स आहेत, नॅचरल डिझास्टर मीन्स निसर्गनिर्मित संकट किंवा निसर्गनिर्मित आपत्ती आणि मॅनमेड डिझास्टर म्हणजे मानवनिर्मित आपत्ती. आणि ह्या ज्या दोन्ही आपत्ती आहेत, निसर्गनिर्मित आपत्ती असेल किंवा मानवनिर्मित आपत्ती असेल, ह्या दोन्हीही कशा असतात, दे आर रिलेटेड टू इच अदर, म्हणजे त्या दोन्ही एकमेकाशी कशा असतात, संबंधित असतात. आता यांचे प्रकार आपल्याला माहिती आहेत. द नॅचरल डिझास्टर्स सच ॲज अ फेमाईन, लाइटनिंग स्ट्राइक्स, क्लाउड बर्स्ट, स्टॉर्म्स एटसेट्रा ऑकर ड्यू टू द चेंजेस इन द वेदर. There is the possibility of loss of life and damage to property in such a natural calamities. Who is to be held responsible for that? What can we do to deal with the losses? तर या निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित आपत्त्या ज्या आहेत त्यांची काही उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. तर प्रथम आपण या ठिकाणी नैसर्गिक आपत्तींची काही उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत ती पाहूयात. तर या नैसर्गिक आपत्तीमध्ये दुष्काळ, त्यानंतर वीज पडणे, ढगफुटी होणे, सुनामी, वादळे यासारखी जी संकट आहेत, यासारख्या ज्या आपत्ती आहेत, या आपत्ती ह्या निसर्गनिर्मित आहेत. आणि या निसर्गनिर्मित आपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता असते. मग यासाठी जबाबदार कोण आहे, त्यासाठी आपण काय करू शकतो, असे प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात. तर यानंतर पहिली जी नैसर्गिक आपत्ती आहे फिमाईन म्हणजेच दुष्काळ, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.